नमस्कार। आज वसई नवघर माणिकपूर ह्या परिसरात रहिवाशांना होत असलेल्या कन्व्हिन्स बद्दल आणि कन्व्हिन्स झाल्यानंतर पुन्हा सोसायटी कशा प्रकारे आपण स्वतः डेव्हलप करू शकतो ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज गणपती मंदिराच्या ह्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता। त्याबद्दल आपण आयोजन करणारे विजय वर्तक साहेब यांच्याशी पहिली सविस्तर बातमी घेऊया। सर, आजचा हा कार्यक्रम कोणता आणि काय तुम्ही ठेवलेला आहे? आपल्याला माहीतच आहे की वसई तालुक्यामध्ये जवळजवळ 5,500 ते 6,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत। अनेक समस्या त्या संबंधित आहेत त्या उपनिबंधक कार्यालय, कोकण भवन कार्यालय, DDR, पण नक्की आणि सहकार न्यायालय। बऱ्याचशा सोसायटीच्या कमिटीला माहीत नसते की कुठला संबंध कुठे आहे आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक चांगल्या प्रतीचं आयोजन करावं अशी कल्पना माझ्या डोक्यात आली आणि आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचा नेहमीच आम्हाला डायरेक्टिव्ह असतात त्या लोकांच्या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत आणि जेव्हा जेव्हा लोक येतात त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन करतो, पण ती कायदेशीर मार्गाने मार्गदर्शन कसावं करून त्या संबंधित लोकांना आज बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे जे काही समस्या असतील त्याचा एक कॉन्सेप्ट आम्ही ठेवला की प्रश्न तुमचा आन्सर आमचं आणि त्याच्यामध्ये आपण बँकेचा सहित बँक असेल, कन्व्हेन्स असेल, डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्यांचं उत्तर आज आपण देणार आहोत। म्हणून हे आयोजन या सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्ट, पालघर जिल्हा फ्लॅट ओनर्स असोसिएशन, वसई तालुका असोसिएशन आणि TDC बँक याच्या माध्यमातून हे आज आयोजन आम्ही करीत आहोत आणि त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि बऱ्याचशा प्रश्नोत्तरं चालू आहेत आणि पुढील सूत्र मी हाऊसिंग संदर्भात जे कन्व्हेन्स आणि रिडेव्हलपमेंट आहे हे विश्वनाथांना सांगायला सांगतो। आज आपल्या वसईमध्ये भरपूर सोसायट्या अजून देखील बिल्डरच्याच नावी त्यांची जमीन आहे आणि तो 7/12 सोसायटीची नावी कसा करावा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ह्या ठिकाणी प्रभू असोसिएशनचे विश्वनाथन सर देखील आहेत। सर, तुम्ही काय सांगाल? कसं आहे, मी पालघर जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा मी उपाध्यक्ष आहे आणि वसई तालुका हाऊसिंग फेडरेशन मी सचिव आहे। प्रभू स्टेट्समध्ये मी पार्टनर आहे तिकडे। या ठिकाणी आता कन्व्हेन्सचा खूप विषय आहे। वसई तालुक्यामध्ये कमीत कमी 7,500 सोसायटी आहे, त्यापैकी 20% लोकांचं पण अजून जमीन त्यांच्या नावावर अभिहस्तांतरण झालेलं नाही आहे। त्यासाठी 2011 मध्ये राज्य सरकारने डीम कन्व्हेन्सचा हा प्रावधान ते आणलं होतं। त्याच्यात असं अनुक्रम केलेलं आहे की जिल्हा उपनिबंधक, जसं उपनिबंधक तालुक्यामध्ये बसतात तसं जिल्हा उपनिबंधकाकडे अर्ज करून सुनवाई होतो। तिकडे सुनवाई झाल्यानंतर JDR कडे जाऊन आपला स्टॅम्प ड्युटी भरून मग रजिस्ट्रेशन करून आपल्या नावावर 7/12 आपण फिरू शकतो। हे जेव्हापर्यंत आपण करत नाही, आजच्या विषयावर आपण पुनर्विकासाचं पण आपण बोलणार आहोत, पण जेव्हापर्यंत आपण कन्व्हिन्स करत नाही पुनर्विकास आपण करू शकत नाही। आणि पुनर्विकास करताना सुद्धा स्वयं पुनर्विकास जे आपला राजन पाटील सर नेहमी TDC बँकचे चेअरमॅन नेहमी आपल्याला सांगत असतात आणि आपला जिल्हा फेडरेशन मध्ये पण ते संचालक मध्ये आहेत, वारंवार आपल्याला मदत करतात। पुनर्विकास हा महत्त्वाचा गोष्टी आपण ॲज अ फेडरेशन आपण त्याचं प्रोत्साहन करतोय आणि पुनर्विकास बिल्डरचा आपण हे नाही घेता, बिल्डरचा मदत न घेता आपण स्वतःहून बँकेतून लोन घेऊन स्वतः मालक होऊन स्वतः आपण मोठी मजली आपल्याला उभा करायची असं आपण करू शकतो। त्या अनुषंगाने असं मला वाटतं की मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल। जर का सोसायटीच्या नावाने 7/12 झाला, त्यानंतर बिल्डिंगचा विकास करायचा आहे म्हणजे रिडेव्हलप करायचे असेल तर सोसायटी स्वतः त्या सोसायटीचा पुनर्विकास करू शकते। त्यासाठी लागणारं अर्थसहाय्य देण्यासाठी ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन हे हमेशा आपलं सहकार्य दाखवत असतात। आज ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन राजन साहेब हे देखील आहेत। हे काय सांगतात ते आपण ऐकूया। नमस्कार सर, नमस्कार। नमस्कार। खरं म्हणजे वसईमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकासासाठी अजून पण एकही प्रस्ताव आला नाही, ही खेदाची गोष्ट आहे। महाराष्ट्र शासनाने ठरवल्याप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वयं पुनर्विकास योजनेसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 7 सोसायट्यांना कर्ज दिले आहे, परंतु लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या संकल्पनेतून ही जी योजना जिल्हा बँकेने आणली त्याचा फायदा मात्र वसईकरांना अजून घेतला नाही, खेदाची बाब आहे। आणि म्हणून माझं आव्हान आहे आजच्या सभेमध्ये मी ते सगळ्या गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की आपण जास्तीत जास्त
प्रकरणं ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करावे आणि आपण स्वतः मालक व्हावं, स्वतः बिल्डर व्हावं असं माझी विनंती आहे. त्याच्यासाठी ज्या अनेक अडचणी त्या अडचणी सोडवायला मी स्वतः बसलेलो आहे. आणि आताच आपण गेल्या महिन्यामध्ये नालासोपाऱ्यामध्ये निर्मला सोसायटीला एक मान्यता दिलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये पालघर जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि इतरांच्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून वसईमध्ये ही योजना आपण जोरात चालवणार आहोत. तर आता आपण ऐकलं इथे विजय वर्तक साहेबांनी सांगितलं, जर का कोणाही व्यक्तीला किंवा सोसायटीला ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर आम्ही सर्व आहोत. आणि ह्या ठिकाणी सर्वांना रिडेव्हलप करण्यासाठी विश्वनाथन सर, आणि तुम्हाला डेव्हलप करायची असेल स्वतःची बिल्डिंग तर बँक देखील सज्ज आहे. फक्त तुम्ही पुढे या आणि स्वतः बिल्डिंग डेव्हलप करण्याचा विचार करा. वसई लाईव्ह साठी दिलीप डाबेसह प्रसाद जोशी साहेब, नमस्कार.